कधी विचार केलाय की इतिहासातला सगळ्यात महान योद्धा सगळ्यात मोठ्या युद्धाच्या पहिल्याच क्षणी शस्त्र का टाकेल? आज आपण अशाच एका योद्ध्याची गोष्ट पाहणार आहोत. आणि गंमत म्हणजे ह्या गोष्टीत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या मोठ्या निर्णयांचं उत्तर दडलेलं आहे. एक प्रश्न विचारतो, काय होईल जर आपल्याला कळलं की खरी लढाई ही रणांगणावर नाही तर ती सुरू होण्याआधीच आपल्या मनात लढली जाते? म्हणजे आपला खरा शत्रू समोर नाही तर आपल्या आतच बसलेला आहे. आजची ही कथा ह्याच आतल्या युद्धाची आहे. चला तर मग थेट त्या क्षणी जाऊया. कल्पना करा, आपण त्या पौराणिक रणांगणावर उभी आहोत, जिथे इतिहास घडणार आहे किंवा खरं तर बिघडणार आहे. डोळ्यांसमोर बघा कुरुक्षेत्राचं ते विशाल मैदान. लाखो सैन्य एकमेकांसमोर उभं ठाकलंय. सगळीकडे एक भयान शांतता आहे. हवेत फक्त एक तणाव आहे आणि आता काहीतरी मोठं घडणार आहे याची ती सूचक शांतता. आणि तो क्षण येतोच. युद्धाची घोषणा करणारे शंख एकाच वेळी फुंकले जातात. त्यांचा तो आवाज आसमंतात घुमतो. आता मागे फिरण्याचा प्रश्नच नाही. आता फक्त एकच गोष्ट होणार, युद्ध. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे तो अर्जुन, ज्याच्या नावाचा नुसता उल्लेख जरी केला तरी शत्रूच्या मनात धडकी भरते. तो त्याच्या रथावर उभा आहे, युद्धाचं नेतृत्व करायला एकदम तयार. पण नेमकं त्याच क्षणी काहीतरी अनपेक्षित घडतं. त्या महान योद्ध्याचे हात थरथरायला लागतात आणि त्याचं ते जगप्रसिद्ध गांडीव धनुष्य, हो तेच गांडीव, त्याच्या हातातून निसटतं आणि जमिनीवर पडतं. तो लढण्याआधीच हार मानतो आणि फक्त एकच वाक्य बोलतो, मी नाही लढणार. पण असं का झालं? जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा असा अचानक कसा कोसळला? त्याने समोर असं नक्की काय पाहिलं होतं? चला शोधूया त्याचा खरा शत्रू कोण होता. इथे बघा, अर्जुनाला समोर शत्रू दिसलेच नाहीत. त्याला दिसले त्याचे आजोबा भीष्म पितामह, ज्यांनी त्याला आपल्या मांडीवर खेळवलं. त्याला दिसले त्याचे गुरु द्रोणाचार्य, ज्यांनी त्याला जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलं. आणि समोर होते त्याचेच भाऊ, त्याचे मित्र. ही लढाई दुसऱ्या कुणाशी नव्हतीच. ही लढाई होती आपल्याच माणसांविरुद्ध. या मानसिक स्थितीला म्हणतात विषाद. हे फक्त साधं दुःख नाहीये. ही एक अशी अवस्था आहे जिथे आपलं कर्तव्य आपल्याला एक करायला सांगतं आणि आपल्या भावना आपल्याला दुसरंच काहीतरी करायला लावतात. आणि या संघर्षात जगातला सगळ्यात मोठा योद्धासुद्धा अक्षरशः हतबल होऊन जातो. आता तुम्ही म्हणाल की ही तर झाली एक जुनी गोष्ट, पण आपण सगळेच कधी ना कधी आपल्या आयुष्याच्या कुरुक्षेत्रावर असेच उभे असतो ना, आपापल्या लढाईत अर्जुन म्हणून. त्या विद्यार्थ्याचा विचार करा ज्याच्यासमोर परीक्षाआधी पुस्तकांचा डोंगर असतो. तो अभ्यास सुरू करण्याआधीच इतका घाबरतो की त्याला वाटतं हे शक्यच नाही. ही सुद्धा एक प्रकारची अर्जुनाचीच अवस्था आहे, लढण्याआधीच शस्त्र टाकून देणं. किंवा त्या तळवील मुनेवरचा विचार करा, ज्याला बाजारात आपल्याच मित्रांशी स्पर्धा करावी लागतीये. नातेसंबंध तुटतील किंवा आपण अपयशी होऊ या भीतीने तो योग्य निर्णयच घेऊ शकत नाही. तो पूर्णपणे गोंधळून जातो. आणि आपल्या रोजच्या आयुष्यात तर हे होतंच. मग ते ब्रेकअप असो, ऑफिसमधला दबाव असो किंवा घरातल्या समस्या. अशावेळी आपलं मन इतकं थकलेलं असतं की आपण म्हणतो, आता बास, मला काहीच करायचं नाही. हे दुसरं तिसरं काही नसून अर्जुनासारखंच आपलं शस्त्र खाली ठेवणं आहे. मग अशा परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं? गीतेचा हा पहिला अध्याय आपल्याला कोणतंही मोठं तत्वज्ञान नाही सांगत, पण तो आपल्याला युद्धाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम शिकवतो. आणि तो नियम अगदी सोपा आहे. खरा शत्रू समोर उभा नाहीये, तो आपल्या आत आहे. आपला भ्रम, आपली भीती, आपल्या माणसांबद्दलचा मोह. खरं तर अर्जुनाला कौरवांनी नाही तर त्याच्याच विचारांनी हरवलं होतं. मग करायचे काय? उत्तर सोपं आहे. लगेच लढायलाही जाऊ नका आणि पळूनही जाऊ नका. थांबा. सगळ्यात आधी हे मान्य करा की आपलं मन गोंधळलेलं आहे. दुसरी गोष्ट, हा आतला संघर्ष नक्की कशाचा आहे ते ओळखा. कर्तव्य विरुद्ध भावना आहे की तर्क विरुद्ध मोह? आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःला विचारा की ही फक्त भीती आहे की हे माझ्या तत्वांच्या विरोधात आहे. एकदा ही स्पष्टता आली की पुढचा मार्ग आपोआप दिसतो. आणि इथेच या कथेतला सगळ्यात सुंदर भाग सुरू होतो. अर्जुनाची ही हार ही त्याचा शेवट नाहीये, उलट ही एका महान ज्ञानाच्या प्रवासाची सुरुवात आहे. ज्या क्षणी अर्जुन मान्य करतो की तो हरला आहे, तो गोंधळला आहे, त्या क्षणी तो जिंकण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकतो. तो श्रीकृष्णाला शरण जातो आणि म्हणतो, माझं मन गोंधळात आहे, मी तुमचा शिष्य आहे, तुम्हीच मला मार्ग दाखवा. आणि हीच शरणागती गीतेच्या ज्ञानाचा दरवाजा उघडते. तर लक्षात ठेवा, पहिला अध्याय आपल्याला लढायला नाही तर लढण्याआधी स्वतःला ओळखायला शिकवतो.
अर्जुनाचा हा गोंधळच ती जमीन आहे जिथे आता ज्ञानाचं बीज रुजणार आहे. युद्धाची सुरुवात तर झालीय, पण खरी लढाई तर आता सुरू होणार आहे. आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहूया पुढच्या वेळी.